एकविरेला आलो आणि नाचणार नाही, शक्यच नाही. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सोके सोके सोके. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता लोक किती नौकाने येतात आणि ॲग्री लाईफस्टाईल मध्ये हे करत आहेत. एन्जॉयमेंट पाहू शकता तुम्ही देवस्थान एकविरेला. बोल किती पाहिजे तेवढा बस ना आता बस बस. माझा पण विचार करा का ब्रेड मध्ये थांबलो. पण आमच्यातला मेन खिलाडी अजून सुद्धा फुल पॉवरफुल आहे. त्याची एनर्जी पाहून सगळे हैराण झालेत. मित्रांनो हाच गाभार आहे एकविरा देवस्थानाकडे जायला. तर माझी एकच इच्छा असेल सर्वांपुढे, तुम्ही सुद्धा या एकविरा देवस्थानला आणि दर्शन घ्या तुमच्या फॅमिलीसोबत. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खूप भारी होणार आहे. तर आता आपण जाणार आहोत कारला येथे वेहेरगाव हाकेच्या अंतरावर इथे देवीचं देवस्थान आहे. तर चला तर आपण आता जाऊया देवीचं दर्शन घ्यायला. हाकेच्या अंतरावर देवीचं देवस्थान आहे इथेच, इथूनच स्टार्टिंग पॉईंट आहे देवीचा. तर तुम्हाला मी एक एक क्षण दाखवतो आणि तुम्ही फील होते ते पण आम्ही तुम्हाला सांगतो आमच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही सुद्धा जरूर तुमच्या फॅमिलीला घेऊन या इकडे आणि दर्शन घ्या देवीचं. कारला डोंगर हे एकविरेचं देवस्थान आहे. इथे खूप म्हणजे खूप महाराष्ट्रातले भक्त देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि हे खूप मंदिर नावाजलेलं आहे. देवीचरणी येतात आणि त्यांची मागणी मागतात आणि देवीसुद्धा त्यांची लगेच प्रार्थना पुरी करते. म्हणून तुम्ही सुद्धा या आणि देवीचं दर्शन घ्या. तर चला, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. तर मित्रांनो शुभ सकाळ. तर आम्ही आता चालू आहे आईचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही एकविरेला आलो आहे. तर ही सगळी मंडळी पाहू शकता आपली इन्व्हेन्शन मधले आहे. आई एकविरा माते की. तर मी आता स्टार्टिंगलाच पुढे एवढा पोरा झालोय, मी दमलोय भरपूर, धावत आलो ना म्हणून. बुराव कष्ट आले तुले. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आत्ताच सकाळचे 5 वाजले आहेत आणि 5 वाजताच तुम्ही पाहू शकता किती देवीचे भक्त सकाळ सकाळ देवीचे दर्शन घेण्यासाठी चालले आहेत. आपली मंडळी सुद्धा खूप उत्सुक आहेत देवीचं दर्शन घेण्यासाठी. आमच्या समना जर तर धावतच. तर मित्रांनो आमच्या जी पब्लिक आहे त्यांनी पण मनामध्ये खूप देवबद्दल काहीतरी प्रार्थना केली असेल. तर माझी पण इच्छा अशी आहे का सगळ्यांच्या मनोकामना पुऱ्या होत. हा थांबलो. पण आमच्यातला मेन खिलाडी अजून सुद्धा फुल पॉवरफुल आहे. त्याची एनर्जी पाहून सगळे हैराण झालेत. रेडबुल पिला नव्हता म्हणून सकाळच. काही एकविरा भक्त आहे उर्फ कल्याणकर. तर मित्रांनो तुम्ही बघायला गेलं तर एकविरा देवस्थानला जवळजवळ 120 ते 130 पायऱ्या आहेत आणि महाराष्ट्रातली एकमेव अशी एकविरा ही देवस्थान आहे का तिकडे जेव्हा पालखी सोहळा वगैरे असतो तेव्हा खूप म्हणजे खूप गर्दी असते. हे लोक तर एवढ्या लवकर दर्शन पण घेऊन आले. तर आम्ही पण जातोय आणि आता देवीचं दर्शन घेतोय. तर मित्रांनो आमची मंडळी आता आस्वाद घेण्यासाठी इथे थांबलेले आहेत आणि अजून आमचे 3-4 पोरं येतात खालून. तर आम्ही त्यांच्या येण्याची वाट पाहत आहोत. आताच पासनारलाची तळी आणि ओटी घेतलेली आहे देवीसाठी. मी ॲक्च्युली नवस बोललेलो देवीला, तर तो नवस आता फेडत आहे. पैसा ही पैसा होगा. एकविरा माते की जय. फायनली आता आलेलो आम्ही एकविरेला. हा परिसर आहे. सध्या आता गर्दी नाही आहे. सकाळ सकाळ आम्ही लवकर आलोय म्हणून. रविवार आहे आज
तरी पण गर्दी नाही एवढी. मस्त. मित्रांनो, माझा मित्र कुणाल आणि आम्ही आता देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. तर तुम्ही पाहू शकता हा सभोवतालचा परिसर आहे आपल्या देवीचा, खूप सुंदर आहे. आणि इकडे आल्यावरती मन एकदम प्रफुल्लित होतो. तर माझं सजेशन असे असेल सगळ्यांना, तर तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीला घेऊन, तुमच्या परिवाराला घेऊन नक्की या इकडे आणि देवीचं दर्शन घ्या. तर चला आपण आता देवीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, हाच गाभारा आहे एकविरा देवस्थानाकडे जायला. तर माझी एकच इच्छा असेल सर्वांपुढे, तुम्ही सुद्धा या एकविरा देवस्थानला आणि दर्शन घ्या तुमच्या फॅमिलीसोबत. तर नक्की विजिट करा तुम्ही इकडे. महाराष्ट्रातली एकमेव देवस्थान असं आहे की जिथे भरपूर जण आपला नवस पुरा करण्यासाठी येतात आणि ही देवी पावते पण सर्वांना. तर मित्रांनो, फायनली माझं आत्ताच दर्शन झालेलं आहे देवीकडून. तर देवीकडे हेच मागलं की सुखी ठेव माझ्या परिवाराला, सगळ्यांना. देवीला बोललो सगळ्या माझ्या मनोकामना, माझ्या इच्छा पुरे होत, हीच आईचरणी प्रार्थना. तर सध्या माझा मी नवस बोललेलो तो पण पुरा झालेला आहे फायनली. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आमची पब्लिक इथं लाईनीमध्ये उभी आहे. तर ते पण दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. हे भाव्यानाच तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे इथे. आम्ही दर्शन घेतलेलं आहे. हे बघा, एवढं सगळं लाईन पार करून त्यांना आतमध्ये जायचं आहे. इथे सुद्धा आहे, पाहू शकता देवीचा रवी आणि स्वप्नील. एकविरा माते के. मित्रांनो, पाहू शकता दोघं पण आमचे मॅनेजर तर वाट बघत आहेत सगळ्यांचे, कधी आपली पोरं येतात दर्शन घेऊन. आणि तुम्ही पाहू शकता सर्व बँड बाजा घेऊन, वरात घेऊन येत आहेत नवस पुरा करण्यासाठी आपला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लोक किती नवसाने येतात आणि आगरी लाईफस्टाईलमध्ये हे करत आहेत. एन्जॉयमेंट पाहू शकता तुम्ही देवस्थान एकविराला. तर मित्रांनो, आताच आम्ही सर्व आमची पब्लिक आहे त्यांनी दर्शन घेतलं आहे देवीचं. आणि आमचा यापुढे नंतर मेन एम असेल मटण घ्यायचा, शिजवायचा, बनवायचा. आणि आमचे मुख्य कार्यकारी म्हणजे जेवण बनवणारे सोमनाथ सर,
ते त्यांना एकदाशी झालंय. कधी मी खाली जातो, मटण बनवतो आणि सगळ्यांना जेवायला खाला घालतो आणि बनवतो. तर मित्रांनो, आत्ताच आमचा दुसरा एक ब्लॉगर आपलाच मित्र आहे स्वप्नील कुंभार म्हणून. तर तो सुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये 2 शब्द त्याचे सांगणार आहे. तर आपण काय सांगतोय ते बघूया त्याचे मनोगत. चला तर मग आपण एकविराईचं दर्शन घेतलेलं आहे आणि अशा तऱ्हेने आमच्या डोक्यात पण आमची हे नव्हतं का आम्ही एकविराईच्या दर्शनाला येणार आहे. पण इथे आल्यानंतर आम्हाला असं समजलं का आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचे. तर आता आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता दर्शनासाठी रांगेत उभे होतो आणि आमचं दर्शन चांगल्या प्रकारे मस्त झालेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. बरं वाटलं. सकाळी पहाटे दर्शन करण्यात जेवढी मन भरून येतं सकाळी पहाटे दर्शन करण्यामध्ये ते कुठेच असं वाटत नाही. त्यामुळे आमचं ब्लॉग आहे. ब्लॉगचं आणि ईश्वर पाटील ब्लॉगचं नाव आहे ईश्वर पाटील ब्लॉग. त्याला नक्कीच तुम्ही फॉलो करा, कमेंट करा आणि त्याचा ब्लॉग बघायला नक्की विसरू नका. भाई मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल आम्ही सकाळी आल्यापासून जवळजवळ आम्ही 5 वाजता आमचा रूम सोडलेला आहे. तर 5 वाजता आल्यापासून एवढी गर्दी होती ना, आणि लोक तुम्ही पाहू शकता आवर्जून किती नाचत आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता खूप एन्जॉयमेंट करत आहेत. ओय नाच. हे बघा दुसरी पण पालखी आलेली आहे. झालंय ना. एकविरेला आलो आणि नाचणार नाही, शक्यच नाही. बस रे चला. तर मित्रांनो, फायनली आम्ही एकविरा आईचं दर्शन घेतलेलं आहे सगळ्यांनी. तर आता आम्ही आमच्या दिशेला प्रस्थान करत आहोत. आम्ही आता रूममध्ये जाणार आणि आमची तुम्हाला मगाशीच मी सांगितलेलं सोमनाथ सरांनी ऑलरेडी जेवणाचा प्लॅन करून ठेवला असेल, मटण घेऊन ठेवला असेल. मग आता आम्ही जाणार, आयता खाणार तिथं जाऊन आणि मजा करणार आणि नंतर त्यानंतर मग घरी जाणार. तर अशा रीतीनं आमचं खूप म्हणजे खूप असं एन्जॉयमेंट कधी कधी येतो दिवस. पण मी सगळ्यांना आवर्जून प्रार्थना करून सांगतो की तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीला घेऊन, आणि पुढच्या वर्षी हा जोडीने नाही 3 जण येणार आहेत. 3 जण. अरे बापरे, एवढी घाई नको करू, जरा थांब. आता थोड्याच वेळानंतर आम्ही, आता थोड्याच दिवसानंतर हा एकाचे 2 हात पण होणार आहेत. हे पण लक्षात ठेवा. करू लवकरच करू आम्ही. लवकरच जोडीने येऊ. ते पण सांग ना. त्यांना माहिती, त्यांना सांगायची गरज नाही. तर थोड्याच दिवसानंतर आम्ही जोडीने पण येऊ आणि देवीचं दर्शन घेऊ. आणि अशा रीतीने आमच्या खूप चांगल्या रीतीने देवीचं दर्शन झालं. व्यवस्थित जायला लागतो.
थोड़ा भी हिला तो हो जाएगा गेला अशी गंमत येते. चप्पल स्लिप होते. इथं लॉग एंड होता माझा. व्यवस्थित जायला लागेल. पण आमच्या स्वप्नील भाऊने बरोबर काम केलंय. विदाऊट चपलीचा आल्यात. चप्पल माझी कुत्र्याने खाल्ली. म्हणजे एक प्लस पॉईंट होता तुझा काय तो. तर मित्रांनो मी देवीची छोटीशी फोटोफ्रेम घेतली आहे घरात देवारात ठेवण्यासाठी. नंबर छोटीशी क्युटी पाहू शकता तुम्ही डोलीमध्ये घेऊन. तर मित्रांनो आता आम्ही खालती उतरलेलो आहे देवीच्या पायथ्याशी आणि आता इथून आम्ही थोड्याच अंतरावर आमचा रूम आहे. तर रूमवरती जाणार आणि जाताना मटण वगैरे घेऊन जाणार. ऑलरेडी म्हणजे एक मुलांनी नेलेलं आहे आमच्या. तर तिथं ऑलरेडी अरेंज झालेली असेल आपली जेवणाची. तर मग जाऊया आता आपण आपल्या रूमकडे. इथेच आम्ही रूम घेतलेला आहे. हाच आमचा रूम आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्या सभोवतालचं. खूप सुंदर रूम भेटलेला आहे आम्हाला इथे. थोड्याच वेळानंतर आम्ही इथून दर्शन पण घेतलं आणि आता रूमकडे आलेलो आहे. तर पाहूया आता आतमध्ये जाऊन कशी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे जेवणाची. आपले लाडके ईश्वर पाटील कांदा कापताय. आता ते सवय करून घेत आहे. त्यांची लवकरच तारीख निघणार आहे त्याच्यामुळे ते सवय करून घेत आहे. कधीतरी केली पाहिजे घरी पण कामं. घरी ते करतो इथं पण करून करायला लागतात. तर या कामाची सवय पण करून घेतली चांगली गोष्ट आहे. लग्नाच्या अगोदर लाडेगोडी लावण्याचा एक कार्यक्रम चालू आहे. आता काहीच नाही. तुम्ही पाहू शकता घाण बाथरूम मध्ये ते आम्ही लागून ठेवलो. भांडी चांगले करण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी त्यांचे सुरेश पाटील हे सुद्धा त्यांना मदत करत आहेत. बायकोला लाडीगोडी लावण्याचे धंदा चालू आहे. बाबा आमचा रवीदा ऐकत नाही. इन्क्रीमेंटसाठी फुल सोमनाथ सरांच्या गाडीची पुसतोय. तुम्ही पाहू शकता. इन्क्रीमेंट यावर्षी दाबून झाला पाहिजे म्हणून गाडी चमचमतोय आमच्या मॅनेजरांची. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आमच्या मटणाची सोय तर झालेली आहे. मस्त चकाचक धुणार त्याला एकदम व्यवस्थितरित्या धुवायला घेतलेला आहे. चकचकीत मटणाला. कारण की तुला गरज आहे. अरे भाई हे करू ना त्यात काय. आमचे मेन कुक इथे आहेत सोमनाथ सर. त्यांच्या हाताला तोड नाही बाबा. त्यांच्या हातात तुम्ही मटण आणि चिकन खाल ना तर तुमच्या जिभेवरची टेस्टच जाईल बाबा. एकदम कामाचे म्हणजे आमचे रवी सर. त्यांनी आता सोमनाथ सरांची गाडी पुसलेली आहे इन्क्रीमेंटसाठी. आता इथं कार्यक्रम चालू आहे आपल्या कुणालचा रेडबुल सोबत. हे का आपली का हे नक्की रेडबुलच आहे ना याच्यात नक्की. व्यवस्थितरित्या मटणाला इथं मसाल्याने ते काय बोलतात आपण मॅग्नेट. काय टेस्ट होईल नंतर खाताना. मोठा पुसून खातील. मित्रांनो बघा कसं काम पच्चीस करायला लावले इथे. मसाला बिसाला टाकून काम पच्चीस करायला लावले. मटण बिलकुल घेतली सगळी. आता तुटून पडतील आता ही सगळी. ह्यो नाही पडणार. ह्यो व्हेजिटेरियन आहे. अरे पाणी एक बॉटली तरी द्या रे. काय रे तुमचं लक्ष नाही रे. ह्यो बिल्डर तुम्हाला ह्यो बिल्डर आहे पण याचा नाद नाही करू शकत कोण. कौन है ये लोग? कहां से आते हैं? आता अशा प्रकारे आम्ही भात बनवायची सोय केलेली आहे. मस्त मटण रेडी झालेलं आहे. आता पाहू शकता मस्त ते वास सुटलेला आहे. खमंग वास सुटलेला आहे. मजा खाला जाम. हे बघ टेस्ट केलाय मी आताच. मला काढलंय का? नाही आता टेस्ट करतील आमचे सर.
तुम्ही पाहू शकता आमची आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि बाबा माझ्या तोंडाला पाणी सुटले आता हे बघूया लाजवाब टेस्ट असेल काळीची कारण थोडा तल्याचे कारण तू ब्लॉग बी नको काढू आता काम पेट झाला असता हे प्रत्येकाने वाढून घ्यायचं का वाढू का मी सांगले ना हे तर आम्ही वाढतो ईश्वर वाढायला सुरुवात ईश्वर घरी पण वाढायच्या का बायकोला सांगा का लागत बोल किती पाहिजे तेवढा बस ना आता ताकद राहील तुला तर मित्रांनो आता फायनली आम्ही रूम सोडत आहोत आणि आमच्या पुढच्या दिशेला जात आहोत. खूप मजा केली आम्ही इथे एकविरेला. जवळजवळ 2 दिवस होतो आम्ही एकविरेला. तर आता आमची जायची वेळ झाली. तर आता आम्ही इकडून निघू आणि पुढच्या दिशेला जाऊ. मित्रांनो आता आम्ही टायगर पॉइंट इथे आलेलो आहे. तर पर्यटक तुम्ही पाहू शकता की ते हौशेने इथे आस्वाद घेत आहेत पॉइंटचा. वाव, सो नाईस प्लेस. आता तो कोपर घेण्याचा माणूस तू भेटला ना तुला त्याने का 10 वाव, किलो व्हेरी नाईस. घेतला. तो कार्यक्रम असतो 10 किलो मटण खायचं म्हणजे असं तेवढं मटण जास्त नका मला. तर मित्रांनो फायनली आता आम्ही खंडाळा घाटावरती आलेलो आहे. तर आमची सगळी पब्लिक इथे फोटोचा आस्वाद घेत आहेत. सगळे फोटो काढत आहेत. तर तुम्ही पाहू शकता सगळे इथे फोटो काढत आहेत आणि काला कट्ट्याचा सुद्धा आस्वाद घेत आहेत. चम्मच बोला हा काला कट्टा बारीकपणे जाम खायचं असं बोलून. आता कुठं मोठा आले लग्न जमलंय ना लग्न जमले तो ओढून मोठा केलंय बारीकच आहे. बारीकच जाणार मजा आहे बाबा. जरूर तुम्ही पण खाला या काला कट्टा. त्याला काय बोलतो नाही गोला. तर मित्रांनो आता आम्ही गोल्याचा स्वाद घेत आहोत. आताच घरी आलो. खूप मजा केली. खूप धमाल केली एकविरेला. आपल्या इंडोनेशियाची सगळी पब्लिक होती. यादगार पल होता आणि एक्सपिरियन्स पण घेतला बाहेर गेल्यावरती कसं जेवण बनवायचं काय करायचं. तर खरंच खूप मजा आली. आणि तुम्हाला हा व्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मग परत एकदा आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया अजून चांगल्या ठिकाणी जाऊन. तर त्यासाठी टेक केअर. बाय बाय.